यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नवी मुंबईतील सानपाडा डीमार्टवर गोळीबार झालेला होता आणि याचे एक्सक्लुसिव्ह व्हिज्युअल्स लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहे। 5 ते 6 राऊंड फायरिंग या ठिकाणी केलेली होती आरोपींनी आणि बाईकवरून ते फरार झाले होते। गोळीबारात एक जण जखमी झाला आहे, तर सानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचलेत, पण त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं त्याचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व काही हालचाली या नेहमीप्रमाणे सुरू आहेत। रेग्युलर ज्या पद्धतीने होतात तसं सगळं काही सुरू आहे, पण तेवढ्यातच पुढे नेमकं काय घडतं, कधी हा गोळीबार होतो ते आपण या ठिकाणी बघू शकणार आहात। त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख या आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। आकांक्षा, काय सांगाल? अतिशय खळबळजनक अशी ही घटना म्हणावी लागेल। नवी मुंबईमध्ये हा गोळीबार चालला होता, नेमकं काय घडलं होतं आणि त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत। नक्कीच परा सकाळीच्या सुमारास सानपाडामध्ये गोळीबार झाला आणि संपूर्ण नवी मुंबई ही हादरून गेलेली आहे आणि या थरारक घटनेचा सीसीटीव्ही सध्या आपल्या हाती लागलेला आहे। यामध्ये पाहायला मिळत आहे की दोन जे इसम आहेत ते बाईकवरून जात आहेत। थोडं पुढे जाऊन ते बाईकवरून दोघांनी एका इसमावर 5 राऊंड फायर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये पाहायला गेलंय जे इसम जो जखमी आहे तो राजाराम डोके, याला सध्या रुग्णालयात दाखल केलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची परिस्थिती ही गंभीर असली तरी पाहायला मिळत आहे की या घटनेने संपूर्ण नवी मुंबई हा हादरलेला पाहायला मिळत आहे। जे रुग्ण जे आहेत ते राजाराम त्यांच्या पोटात एक हाताच्या कोपऱ्याला आणि एक त्यांच्या हाताला घासून गेल्याची माहिती सध्या ही समोर येत आहे। तरी या घटनेचा पुढील तपास आहे जे पोलीस करत आहेत। निश्चितच आकांक्षा, हा गोळीबार नेमका कशामुळे झालेला होता किंवा कोणी केला होता याविषयी काही माहिती मिळू शकली आहे? सध्या पाहायला गेलं तर ही जी घटना घडली त्या क्षणाला पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पुढील तपास सुरू केला। पाहायला गेलं तर जो जखमी इसम आहे त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल केलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र पाहायला गेलं तर सध्या या घटनेचा जो पोलीस आहे तो तपास पुढील करत आहेत। निश्चितच आकांक्षा, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।